नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सावनी आणि आदित्य खूप रडत असतात. तर त्यानंतर सावनी आदित्यला म्हणते, आदित्य आता रडायचं नाही, तूही नाही आणि मीही नाही. आता रडवायचं त्या दोघींना, मुक्ता आणि मिहिकाला. दोघींनी हे सगळं काही प्लॅन केलं आणि हर्षने माझ्या दुसरं लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर त्याने माझी सगळी कार्ड ब्लॉक केली आणि म्हणूनच आपण लाचार झालो. म्हणून या लोकांची आपल्याला मदत घ्यावी लागली, या लोकांच्या पायांशी लोळण घ्यावी लागली आणि या लोकांच्या घरी राहायला यावं लागलं. परंतु आदित्य, आपण मुक्ताला कधीही सोडायचं नाही. हर्षने जर दुसरं लग्न केलं नसतं, हर्षने माझ्याशी लग्न केलं असतं तर आज आपण आपल्या घरी असतो, आपली फॅमिली असती. परंतु ज्यांनी आपल्या घरी वेळ आणली त्यांना आपण धडा शिकवायचा, त्यांना असं सहजासहजी सोडायचं नाही. ही वेळ फक्त मुक्तामुळेच आपल्यावर आली आहे आणि मुक्ता आता नाटक करत आहे. परंतु आदित्य, आपण तिला सोडायचं नाही. ही सावनी त्यांना कधीही सोडणार नाही. आपल्यावर ज्याप्रमाणे वेळ आली तशीच मुक्तावरही येणार, असं म्हणत सावनी आदित्यला जवळ घेते. आता आदित्यलाही सावनीचं म्हणणं पटत असतं. तर इकडे इंद्राताई स्वातीला म्हणू लागतात, बस झालं आता, बस झालं. त्या सवतीचं लग्न, तिची मेहंदी, हळद लई नाचली, परंतु आता बस. आता मी हे खपवून घेणार नाही आणि आता तर ही सवत आपल्याच घरात आली आहे. तर आता स्वाती म्हणू लागते, मम्मी अगं जरा हळू बोल. तर इंद्राताई म्हणतात, का हळू बोलू, माझं घर आहे आणि मी घाबरत नाही. पहिल्या सुनेलाही घाबरत नव्हती आणि आताच्या सुनेलाही घाबरत नाही. तेवढ्यातच तिथे मुक्ता येते आणि इंद्राताईंना विचारते, मम्मी तुम्ही मला बोलवलंत का? तर त्यानंतर मुक्ता म्हणू लागते की सईला नाईट ड्रेस आणि आदित्यलाही आपल्या रूममध्ये मी शिफ्ट केलं आहे, त्या दोघांना एकाच रूममध्ये पाठवलं आहे. तर आता इंद्राताई म्हणतात, आता सौतीला पण घे ना तुझ्याच रूममध्ये. तर त्यानंतर इंद्राताई मुक्ताला म्हणतात, काय गं मुक्ता, जरा तू माझ्यासोबत चांगली वागत होतीस म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि आता तर तू डोकं फिरल्यासारखीच वागत आहेस. तर त्यानंतर इंद्राताई म्हणतात, अगं आदित्यची अवस्था ठीक आहे, परंतु तू काय वागतेस, तुला तरी माहीत आहे का? तर मुक्ता म्हणू लागते, मम्मी आदित्यची अवस्था मी बघितली आहे आणि म्हणूनच मला खूप वाईट वाटत आहे. आदित्यची अवस्था तुम्ही जर बघितली असती तर इंद्राताई म्हणतात, मी सागराला फोन केला असता आणि सागरने त्यांना हॉटेलमध्ये एखादी खोली बघितली असती आणि त्यांना तिथे ठेवलं असतं. तर मुक्ता म्हणू लागते, आत्तापर्यंत हॉटेलवरच राहत होते ना, मग अजून किती दिवस राहिले असते? तर त्यानंतर इंद्राताई म्हणतात, माहीत नाही. तर मुक्ता म्हणते, परंतु आदित्यची अवस्था? तर इंद्राताई म्हणतात, आदित्यचं ठीक आहे, आदित्य माझा नातू आहे, परंतु ती पनवती बाई मला माझ्या घरामध्ये नको आहे. आत्ताच्या आता त्या बाईला घराच्या बाहेर काढ. तर मुक्ता म्हणते, असं कसं बोलू शकता मम्मी तुम्ही? तर इंद्राताई म्हणतात तोंडाने, अगं ती बाई किती वाईट वागली आहे, आपल्या विरुद्ध किती कटकारस्थानं केली आहेत आणि तू त्या बाईला घरात ठेवतेस का? अगं या अगोदर तिच्या लग्नासाठी तू तुझ्या घरी ठेवलं होतंस आणि तुझ्या आई बाबा तिला कंटाळलेत आणि निघून गेले फिरायला आणि आता तू तिला माझ्या घरात ठेवणार आहेस का? नाही, मी कोयत्याची शपथ घेऊन सांगते, तू तिला घराबाहेर काढ, नाहीतर मी तिला घराबाहेर काढेन. तर त्यानंतर मुक्ताही स्वातीला म्हणते, स्वातीताई, सागर, अहो तुम्ही तरी काहीतरी बोला ना, असं कसं मम्मी बोलू शकतात? अहो आदित्य राहील का तिच्याशिवाय? मला माहीत आहे की सावनी या घरात नको आहे, मलाही नको आहे, परंतु आदित्यचं काय? आदित्यचं तिच्याशिवाय पानही हलत नाही. त्याला जर आपण सांगितलं की सावनी मम्माला इथून जाऊ दे, तर मग तोही या घराबाहेर जाणार आहे. आपण आता आदित्यलाही घराबाहेर काढायचं आहे का? तर त्यानंतर सागर म्हणतो, आदित्यशी काय बोलायचं आणि आदित्यला कसं समजावायचं हे मी बघेन, परंतु सावनी या घरात नको आहे. सावनी या घरात राहू शकत नाही. मला मान्य आहे की ती अडचणीत आहे, परंतु आपण तिला खूप मदत केली आहे, परंतु आता बस झाली. तर आता मुक्ताला राहून राहून आदित्यचा चेहरा डोळ्यासमोर येत असतो. मुक्ता म्हणू लागते, राहून राहून माझ्यासमोर आदित्यचा चेहराच येत आहे, आदित्यचा चेहरा तो आठवत आहे, मी बघितला आहे आदित्यला, तुम्ही नव्हता तिथे. एवढंसं पोर, सागर कोळींचा मुलगा, कचऱ्याच्या डब्याजवळ होता. सावनी त्या कचऱ्यामध्ये पडली होती आणि सावनीची आई बनून तिची काळजी घेत होता, तिला पाणी देत होता, तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु सावनी मात्र कचऱ्याच्या डब्याजवळ होती आणि तिच्याबरोबर आदित्यही होता. सावनीबरोबर आपला आदित्यही तिथेच होता. मग असंच सोडायचं होतं का त्याला? मला मान्य आहे की आता सावनीचं लग्न होणार होतं, त्यानंतर त्याला एक स्वप्न होतं, त्याला वाटत होतं की माझ्या आईचं लग्न झाल्यानंतर माझी एक फॅमिली होणार आहे, परंतु त्या कचऱ्याप्रमाणे त्याची ही अवस्था झाली. त्या कचऱ्याप्रमाणे तो विखुरला गेला आहे, त्याची स्वप्न विखुरली गेली आहेत. त्याने काय करायला हवं होतं आणि मी तरी काय करायला हवं होतं? मी जेव्हा त्याला म्हणाले की आपण आपल्या घरी जाऊया, तेव्हा आदित्य मला काय म्हणायला माहीत आहे का?
आमचं घर नाही आहे. मला मम्मा म्हणाली आहे की आपलं घर नाही आहे आणि मी कुठल्या घरी येणार आहे. मग मी तुमच्या वतीने त्याला सांगितलं, तुझं घर आहे, कुटुंब आहे, मी तुमच्यासमोर हात जोडते. काही दिवसांचाच प्रश्न आहे. काही दिवस तरी आपण आदित्यला घराबाहेर नको काढूया. जर आपण आदित्यला घराबाहेर काढलं तर त्याच्या मनात एकच होईल की आपलं खरंच घर नाही आहे, आपण त्याला फसवत आहोत असंच त्याला वाटेल आणि त्याच्या मनात पुन्हा एकदा गैरसमज निर्माण होईल. म्हणून थोडे दिवस आपण शांत राहूया. आता मात्र मुक्ताचं म्हणणं सगळ्यांना पटत असतं. मुक्ता खूप रडत असते. तिला आदित्यची खूप काळजी वाटत असते. सागरा मुक्ताला सावरतो, शांत करतो. तर इंद्राताई म्हणतात, आदित्यमुळे सावनी बचावते आई एकविरे, असं म्हणत आई एकविरीला प्रार्थना करत म्हणतात, आई एकविरे, ज्याप्रमाणे सईची सुटका केलीस त्या सावनीच्या जाळ्यातून, त्याचप्रमाणे माझ्या आदित्यचीही सुटका होऊ देत. माझा नातू मला परत मिळवून देत. माझं कुटुंब पूर्ण होऊ देत. आई एकविरे, एवढीच इच्छा आहे. तर मुक्ता ही प्रार्थना करते. तर त्यानंतर इंद्राताई मुक्ताला म्हणतात, बस झालं, आता डोळे पुस. मुक्ता मात्र घाबरून गेलेली असते. इंद्राताई म्हणतात, सांभाळ, आता त्या लेकराची जबाबदारी घेतली आहेस ना, मग सांभाळ त्याला. तर त्यानंतर इंद्राताई सागरला म्हणतात, सागर, समजाव तुझ्या बायकोला आणि असं रडत बसू नकोस आता. तर आता मुक्ता खुश होते. तर त्यानंतर सागर मुक्ताला तिथून घेऊन जातो. इंद्राताईंना मुक्ताची खूप काळजी वाटत असते. इंद्राताई स्वातीला म्हणतात, सगळ्यांची काळजी हिलाच असते, परंतु हिची काळजी मला वाटत आहे. तर दुसरीकडे सई ही आदित्यसोबत खेळत असते. आदित्यला हसवण्याचा प्रयत्न करत असते. त्याला एक एक गोष्ट सांगत असते, परंतु आदित्यच्या चेहऱ्यावर काही हसू येत नसतं आणि म्हणूनच सई आदित्यला म्हणते, आदित्य दादा, हसणारे, मी तुला एक जोक सांगू का? बघ, तो जोक ऐकल्यानंतर तुला नक्कीच हसायला येईल. असं म्हणत सई आदित्यला म्हणते, आदित्य दादा, एक हत्ती आणि मुंगी असते. मग त्या दोघांच्याही गप्पा चालू असतात. ते दोघेही गप्पा मारत बसलेले असतात. आता हत्ती या मुंगीला म्हणतो, तुझ्याकडे जेवढे फ्रेंड्स आहेत ना, त्यापेक्षा जास्त मुंग्या माझ्याकडे आहेत. आता हे ऐकून मुंगी म्हणते, असं कसं? तर हत्ती म्हणू लागतो की आता बसून बसून माझ्याच पायात मुंग्या आल्या आहेत. आता मात्र सई हसू लागते, परंतु आदित्यला एवढा जोक सांगूनही आदित्य हसत नसतो. त्याच्या मनात सतत सावनीचा विचार येत असतो. आता सागर आणि मुक्तालाही आदित्यची खूप काळजी वाटत असते. आता सागरा सईला म्हणतो, काय हे सई, तुझ्या एवढ्याशा जोकने कोणाला हसू येईल का? तर मुक्ता म्हणते की हो, माझ्या सई माऊच्या जोकवर मला तरी हसू येतं. तर सागर म्हणतो, ठीक आहे, परंतु आता मी तुम्हाला एक जोक सांगेन ज्यामुळे तुम्हाला जास्त हसायला येईल. असं म्हणत सागर म्हणतो, बरं चला, मी आता तुम्हाला एक जोक सांगतो. आता सागर म्हणतो, एकदा काय झालं, हत्ती आणि मुंगी लपाछपी खेळत असतात. आता हत्तीला कळत नाही की कुठे लपायचं. आता हत्ती अशा ठिकाणी लपतो की ज्या ठिकाणावरून मुंगी लगेच हत्तीला शोधते. मग आता मला सांगा की हत्ती नक्की कुठे लपला असेल? आता मुक्ता ही सईच्या कानात उत्तर सांगते. तर सई म्हणू लागते की लाईटच्या खांबामागे. तर सागर म्हणतो, चुकीचं, कारण हत्ती तर मुंगीच्या मागेच लपलेला असतो. आता मात्र सई हसू लागते, परंतु आदित्य काही हसत नाही. तर मुक्ताला आदित्यची खूप काळजी वाटत असते. तर त्यानंतर सागर म्हणतो की आता दुसरा जोक. आता सागर म्हणतो की मुंगी देवळात लपते, परंतु हत्ती तिला लगेच शोधतो, कसं काय? तर आता मुक्ता ही सईच्या कानामध्ये उत्तर सांगते. तर त्यानंतर सई म्हणते, कारण ती जोरात आरती म्हणते. सागर म्हणतो, नाही, उत्तर चुकलं, कारण मुंगीने देवळाबाहेर चप्पल काढलेलं असतं आणि म्हणूनच हत्तीच्या लक्षात येतं की मुंगी ही देवळातच आहे. आता मात्र सागर, सई आणि मुक्ता खूप हसत असतात, परंतु एवढा जोक करूनही आदित्य काही हसत नसतो. आता मुक्ता आणि सागर विचार करू लागतात की आदित्यच्या चेहऱ्यावर हास्य कसं आणावं. तर त्यानंतर सई आदित्यला म्हणते, आदित्य दादा, हसना रे प्लीज, तू का हसत नाही आहेस? तर त्यानंतर सई मुक्ताला विचारते, मुक्ताई, तू मला आणि दादाला गोष्ट सांगशील का? मुक्ता म्हणते, हो ना, सांगेन ना. तर त्यानंतर सई खूप खुश होते आणि आदित्यला म्हणते, आदित्य दादा, चल ना, आता आपली मुक्ताई आपल्याला गोष्ट सांगणार आहे. आता आदित्यचा हात पकडते आणि त्याला बेडवर घेऊन जाते. तर त्यानंतर सागरा मुक्ताला म्हणतो, तुम्ही गोष्ट सांगा, तोपर्यंत माझा एक महत्त्वाचा कॉल आहे, तो मी करून येतो. तर मुक्ता म्हणते, ठीक आहे. तर आता मुक्ता ही सईला सांगते, चल मी तुला गोष्ट सांगते, असं म्हणत बेडवर जाऊन बसते. तर सई मुक्ताच्या मांडीवर डोकं ठेवते. मुक्ता म्हणते, म्हणजे तू झोपून गोष्ट ऐकणार आहेस का? तर सई म्हणते की हो. तर इकडे सागरा फोन करण्यासाठी बाहेर आलेला असतो. तर आता सावनी ही सागरच्या मागे मागे येते आणि सागरला विचारते, सागर, आदित्य कुठे आहे? तर आता सागरा सावनीला म्हणतो की आदित्य माझ्या रूममध्ये आहे. आता सावनी ही आदित्यला घेण्यासाठी जात असते. तर सागर म्हणतो, एक मिनिट, तुझं काही काम आहे का? तर सावनी काहीच बोलत नाही. तर सागर म्हणतो, आता तो गप्प बसलाय ना, मग त्याला गप्प बसून देत ना, तो शांत बसला आहे आणि मुक्ता त्यांना गोष्ट ऐकवत आहे, त्यामुळे प्लीज तू तिथे जाऊ नकोस. तर सावनी म्हणते, काय, कशाला पण हे, कशाला अशी सवय लावताय तुम्ही?
आता आम्ही आयुष्यभरासाठी तुमच्यासोबत राहणार आहोत का? तसंही तुमचे उपकार खूप झाले आहेत. आता माझ्या फ्रेंड्सना मी माझा जॉब बघायला सांगितलं आहे. एकदा का मला जॉब मिळाला की आम्ही इथून निघून जाणार आहोत आणि तसेही आम्हाला तुमचे उपकार नको आहेत, असं सावनी हात जोडून बोलू लागते. तर सागर म्हणतो, बस झाला तुझा ड्रामा, अजूनही काही तुझी उतरली नाही आहे, त्यामुळे जा आणि शांत झोप आणि आदित्यची काळजी करू नकोस. आम्ही आदित्यसाठीच तुला या घरात घेतलं आहे, एवढं मात्र विसरू नकोस. तर सावनी म्हणते, आदित्यसाठी? मला माहीत होतं हे सगळं काही आदित्यसाठी. आणि हो, मी सुद्धा आदित्यसाठीच हा तुमचा उमरा ओलांडला आहे, नाहीतर मला हौस नव्हती तुमच्या या घरामध्ये यायची. आणि तसंही तुझी ही बायको आहे ना, तीच मला इथे घेऊन आली आहे आणि आम्ही जाणारच आहोत आणि आम्ही इथून जाणार. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही तुझ्यासोबत कायम राहणार नाहीत. आणि सागर, मी गेले तर आदित्यही माझ्यासोबत जाणार, हे तुझ्या लक्षात असू दे. आता सावनीचं हे बोलणं सागरच्या मनाला लागतं आणि सागरच्या लक्षात येतं की सावनी जर हे घर सोडून गेली तर आदित्यही जाणार आणि या सावनीसोबत आदित्यही आपल्या रस्त्यावर येणार. त्यामुळे सागरला आदित्यची खूप काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ता ही आदित्य आणि सईला गोष्ट सांगत असते आणि म्हणू लागते, मुलांनी सर्वांना वाचवलं. तर आदित्य म्हणतो, सई झोपली आहे. तर त्यानंतर मुक्ता म्हणते, हो का? तर आता मुक्ता ही पुढची स्टोरी सांगत असते. तर आदित्य म्हणू लागतो, स्टोरी थांबूया का, कारण सई झोपली आहे. तर आता मुक्ता म्हणू लागते की हो. तर त्यानंतर मुक्ता ही आदित्यला म्हणते, आदित्य चल तू पण झोपून घे. तेवढ्यातच तिथे सावनी येते आणि म्हणते, आदित्य बेटा चल, आपण दुसऱ्या रूममध्ये झोपणार आहोत, कारण ही रूम त्यांची आहे. तर आदित्यही म्हणू लागतो, ठीक आहे. तर आता आदित्य सावनीसोबत झोपण्यासाठी निघून जात असतो. परंतु ज्यावेळी आदित्य जात असतो ते अगोदरच सईने आदित्यचा हात अगदी घट्ट पकडलेला असतो. आता आदित्यला मात्र खूप वाईट वाटत असतं. मुक्ताही पाहते तर सईने हात घट्ट पकडलेला असतो. तर त्यानंतर मुक्ताही सावनीला म्हणते, सावनी, आदित्यला सईजवळ झोपून देत का आजची एक रात्र? तर त्यानंतर आदित्य म्हणू लागतो, परंतु मला माझ्या मम्मासोबत झोपायचं आहे. आता मात्र मुक्ताजवळ कुठलाही पर्याय नसतो. मुक्ता म्हणू लागते, मग ठीक आहे सावनी, तुम्हीही इथे थांबा आणि तुम्हीही इथेच झोपा, मी बाहेर झोपते. आता मात्र सावनी खूप खुश होते. आता मुक्ताने आपला बेड सावनीसोबत शेअर केलेला असतो आणि सावनीला तिथे झोपायला सांगितलेलं असतं. आता मुक्ताही बाहेर जाण्यासाठी बाहेर येते आणि सावनीकडे पाहू लागते. आता मुक्ताचा पाय हा रूमच्या बाहेर असतो तर सावनीचा मुक्ताच्या बेडमध्ये पाऊल पडलेलं असतं. आता सावनी खूप खुश होते आणि मनाशीच म्हणू लागते, आता खरी मजा येणार आहे, कारण आजपासून ही रूम माझी आहे. आता तू बघ आता मी काय काय करते. आता तर मी तुला या रूमच्या बाहेरही काढलं आहे, आता योग्य वेळेची मी वाट बघणार. सावनी खूप खुश असते. तर दुसरीकडे सागरा मुक्ताला विचारतो, मुलं झोपलीत का? तर मुक्ता म्हणते, सई झोपली आहे आणि आदित्यही झोपलं असेल सावनी मम्मासोबत आपल्या रूममध्ये. आता मात्र मुक्ताला खूप वाईट वाटत असतं. सागर मनाशीच म्हणू लागतो, यांचा चांगुलपणा यांनाच नडत असतो, यांना रूम द्यावी लागली, परंतु काय करणार, साहजिकच आहे ना, आणि यांना वाईट वाटणंही साहजिकच आहे. परंतु काय करू, यांना असं मी सॅड नाही पाहू शकत, मलाच काहीतरी करावं लागेल. आता सागरचा विचार येतो आणि सागर हात दुखण्याचं नाटक करतो आणि मोठ्यानेच ओरडतो. मुक्ता मात्र घाबरून गेलेली असते. मुक्ता ही सागरला विचारते, सागर काय झालं आहे? सागर म्हणतो, कदाचित क्रॅम्प वगैरे आला असेल, इथे आला आहे, असं म्हणत तो मुक्ताला म्हणतो की इथे, असं म्हणत वेगवेगळ्या जागा दाखवत असतो आणि म्हणतो की इथे दुखतंय, इथे दुखतंय. तर मुक्ता म्हणते, हे काय चाललं आहे, तुम्ही सईसारखे लहान आहात का? अहो नक्की तुम्हाला कुठे दुखत आहे तुम्हालाही कळत नाही आहे का? तर सागर म्हणतो, मानेच्या खाली इथे क्रॅम्प आला असावा. आता सगळं काही मुक्ताच्या लक्षात येतं. तर त्यानंतर मुक्ताही बाजूला होते. सागर म्हणतो, अहो माझी मान दुखते बघा तरी. तर आता मुक्ताही सागरला म्हणते, बघा बघा, हळूहळू डोक्यापर्यंत गेला असेल. तर सागर विचारतो, काय? तर मुक्ता म्हणते, क्रॅम्प. अहो मेंदूपर्यंत पोचला तर नसेल नाही वाना? तर सागर म्हणतो, मुक्ता तुम्ही हे काय बोलत आहात? तर मुक्ता म्हणते की हो, मला सगळं काही कळालं आहे, असं म्हणत मुक्ताही तिथून लाजतच निघून जात असते. तर त्यानंतर सागर मुक्ताचा प्रेमाने हात पकडतो आणि मुक्ताला आपल्याजवळ ओढून घेतो. सागर आता सोप्यावर पडतो आणि मुक्तालाही आपल्या जवळ घेतो. आता सागर आणि मुक्ता एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. तर त्यानंतर सागरा मुक्ताला किस करण्यासाठी पुढे जातो, परंतु त्याचवेळी आता सागरला खराखुरा क्रॅम्प आलेला असतो. आता मात्र सागरा मुक्ताला म्हणतो, खरंच क्रॅम्प आला आहे. मुक्ता म्हणते, तुम्हाला मी म्हणाले होते ना, आणि काय केलं तुम्ही? तुम्ही खोटं बोललात, परंतु देव पप्पाने तुम्हाला शिक्षा दिली. आता सागर आणि मुक्ता हसत असतात, त्यांच्यामध्ये आनंदाचे क्षण चालू असतात. परंतु त्याचवेळी तिथे आदित्य आलेला असतो. आता त्या दोघांना हसताना पाहून आदित्यला मात्र खूप राग आलेला असतो. तर आदित्य तिथे येऊन रागाने त्या दोघांकडे पाहू लागतो. मुक्ताही सागरपासून लांब होते. तर त्यानंतर सागरा आदित्यला विचारतो, आदित्य काय झालं, तुला काही हवं आहे का? तर आदित्य म्हणतो की पाणी संपलं होतं आणि तेच घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे. तर आता सागरा आदित्यला म्हणतो,
म्हणतो थांब मी देऊ का? तर आदित्य हा सागरला म्हणतो नाही नको, माझं मी घेईन. असं म्हणत आदित्य रागानेच किचनमध्ये निघून जातो. आता मुक्तालाही खूप वाईट वाटत असतं. तर इकडे आदित्य पाणी घेत असतो, परंतु सागर आणि मुक्ताकडे रागाने पाहू लागतो. आता सागर आणि मुक्तालाही आदित्यची खूप काळजी वाटत असते. तर त्यानंतर आदित्य रूममध्ये जात असताना सागरला म्हणतो सॉरी हां, मी डिस्टर्ब केलं असेल तर. तर आता मात्र सागरला खूप राग येतो. सागर म्हणतो आदित्य. तर मुक्ताही सागरला थांबवते आणि विचारू लागते सागर अहो काय करताय? तर सागर म्हणतो कसा बोललाय हा? तर त्यानंतर मुक्ता म्हणते सागर अहो स्वाभाविकच आहे. तर सागर म्हणतो हो का, परंतु आपण असं काय करत होतो? आणि तसंही तुम्ही माझी बायको आहात हे त्याला कळायला पाहिजे आणि आम्ही एकमेकांसोबत खूप खुश आहोत हेही त्याला कळायला हवं. प्रत्येक वेळी तिरस्कार करतो आहे असं कसं शक्य आहे? तर दुसरीकडे आदित्य हा रूममध्ये येतो आणि सावनीला पाहतो. सावनी शांत झोपलेली असते. आता आदित्यला मात्र सावनीची खूप काळजी वाटत असते. आदित्य सावनीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतो आणि म्हणू लागतो मम्मा अगं तू बोलतेस तेच अगदी खरं आहे, कारण पप्पांना प्रत्येक वेळी त्यांना दुसऱ्या बायकोचीच काळजी असते, बाकी कोणाचीही नसते. आणि आता जर पप्पांनी मुक्ताचं ऐकून आपल्याला घराबाहेर काढलं तर, आणि खरंच असं केलं तर. आता आदित्य मात्र घाबरून गेलेला असतो. त्याला आदित्यला सावनीची खूप काळजी वाटत असते आणि म्हणू लागतो जर पप्पांनी आपल्याला घराबाहेर काढलं तर आपण पुन्हा एकदा रस्त्यावर येणार आहोत याची भीतीही त्याला वाटत असते. तर इकडे मुक्ता आणि सागर आदित्यच्या बोलण्याचा विचार करू लागतात. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सावनी ही बॅग भरून निघालेली असते. तर सागर सावनीला विचारतो की हे काय नवीन? तर सावनी म्हणते की आदित्यने माझ्या राहण्याची मी सोय केली आहे. जवळच एल्बी नावाची चाळ आहे आणि तिथेच राहण्यासाठी आम्ही जात आहोत. तर सागर सावनीला म्हणतो मुळात आदित्य कुठेही जाणार नाही. तर सावनी ही सागरला म्हणते मी जर इथून निघून गेले तर आदित्यही माझ्यासोबत येणार आहे चाळीत, चालेल का तुला? आता मात्र सागरचा नाईलाज होतो आणि सागर सावनीला म्हणतो की थांब इथेच. तर त्यानंतर सावनी ही सागरला म्हणते परंतु माझी एक अट आहे, मुक्ताने माझ्यासोबत नीट वागायला हवं. तर मुक्ता ही सावनीला म्हणते डन, परंतु ज्या दिवशी या घरासाठी तू प्रॉब्लेम क्रिएट करशील त्या दिवशी मात्र मी कुठल्याही मर्यादा सांभाळणार नाही. आता मुक्ताचं हे बोलणं ऐकून सावनीला धक्काच बसतो. आता सावनी ही सागरच्या घरात राहून सागरच्या विरोधात मुक्ताच्या विरोधात काय काय प्लॅन करणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.